वर्धा लोकसभा क्षेत्र के लोकप्रिय सांसद अमरकाल हिंगन घाट में नवनिर्मित नगर परिषद भवन के उद्घाटन समारोह में उपस्थित थे। इस दौरान सांसदों के ध्यान में आया कि नगर परिषद के मुख्य अधिकारी द्वारा छपवाए गए निमंत्रण पत्र में सरकारी प्रोटोकॉल का पालन नहीं किया गया था। कार्यक्रम के दौरान बोलते हुए सांसद काले ने अधिकारियों से स्पष्ट शब्दों में पूछा, क्या आपने निमंत्रण पत्र छपवाते समय सरकारी प्रोटोकॉल का पालन किया था? इस प्रश्न पर उन्होंने अधिकारी को दो विकल्प दिए। यदि आप कहते हैं कि प्रोटोकॉल का पालन किया गया है तो मैं स्वयं उचित कार्रवाई करूंगा, लेकिन यदि आप मानते हैं कि प्रोटोकॉल का पालन नहीं किया गया है तो मैं इस मामले को यहीं समाप्त कर दूंगा। सांसद काले के स्पष्ट और दृढ़ रुख ने कार्यक्रम में उपस्थित अधिकारियों और नागरिकों को सरकारी प्रोटोकॉल के महत्व से अवगत कराया। कुछ नागरिकों ने ये विचार व्यक्त किया कि इससे प्रशासनिक अधिकारियों में भी अनुशासन बनाने में मदद मिलेगी। आमचा अपमान नका करू साहेब, ओ शिव साहेब, अपमान नका करू आमचा। तुम्ही पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाहिलाय का? उत्तर देता काही जागी आहे का? चला, माझा तुम्हाला एक सरळ साधा प्रश्न आहे की पत्रिका छापताना आणि स्टोन लावताना जो प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉल ना मी शब्द तुम्हाला एकच विचारतो, प्रोटोकॉल तुम्ही पाळला आहे का? एवढा माझा सरळ साधा प्रश्न आहे। पण चूक झाली असेल तर तुम्ही स्पष्ट सांगा की बाबा आमच्याकडनं चूक झाली, दिलगिरी व्यक्त करा, हरकत नाही। अमरकाळे मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे काही विषय सोडून दिले, परंतु तुम्ही ही पत्रिका हे करत असताना प्रोटोकॉल पाळला आहे का? फक्त हो किंवा नाही। पण तुम्ही जर म्हणाल हो मी प्रोटोकॉल पाळला आहे तर मग मी माझी पुढची ॲक्शन घेईल। समीर भाऊंना माहीत आहे की हक्कभंग येऊ शकतो। हे आमचं राजकीय वय जरी असलं तरी समीर भाऊंसोबत माझे मित्रत्वाचे संबंध आहे, बरं लक्षात घ्या। हे आमचं राजकीय वय जरी असलं, बीजेपी काँग्रेस घड्याळ नाही, मात्र तुतारी घड्याळ नाही, तुतारी माझं तुला तोंडात नसलाय, अरे आपण तर ते हे आमचं राजकीय वय चालत नाही। पण आमच्या मित्रतेमध्ये आणि आमच्या भांडणामध्ये तुम्ही पडू नका, नाही तर तुमचं त्याच्यामध्ये सर्व वाक्य होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही फक्त एकच सांगा मला का तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का? फक्त येस म्हणत असाल तर मी माझी ॲक्शन घेईल, मी तुमच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणेल। आणि तुम्ही जर म्हणत असाल की नाही म्हणजे हो चूक झाली आहे तर हा विषय इथंच संपला। नाही इथंच सांगा, फक्त एकच प्रश्न, तुम्ही प्रोटोकॉल पाळला आहे का? सन्माननीय खासदार महोदयांना माझी विनंती आहे की माझ्याकडून नगर परिषदेकडून प्रोटोकॉल पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या काही लोकांकडून मला सूचना आली की यामध्ये नंबरिंग 1, 2, 3 अशी आहे। तर मी त्यांना सांगतो की आम्ही पत्रिका करत असताना असा आमचा उद्देश नव्हता, तरी सुद्धा खासदार महोदयांनी जे आम्हाला सूचना केलेल्या आहे यापुढे गोल उत्तर नका देऊ, फक्त एक सरळ सांगा, फक्त प्रोटोकॉल पाळला आहे की नाही? मग तुम्ही अधिकारी आहे, तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर येऊ, तुमच्यावर कोणाचं किती प्रेशर तुम्हाला नियमानं करायचं आहे। आमच्या राजकीय मैत्री आणि याच्यामध्ये तुम्ही पडू नका, नाही तर मी इथून गेल्यानंतर तुमच्यावर हक्कभंग टाकेल। तुम्ही जर म्हणसाल की नाही चूक झाली तर विषय संपला ना, आताच विषय संपला, मला पुढे जायचं नाही आहे, बस एवढंच सांगा। प्रोटोकॉल चुकला आहे का नाही चुकला इतकं सांगा फक्त। खासदार साहेबांनी जे केलेल्या सूचना आहे त्याप्रमाणे मी यात थोडं दखल घेईन। यामध्ये प्रोटोकॉलमध्ये काही त्रुटी राहिलेल्या असतील त्यापुढे आम्ही ते दूर करू सर। काहून असं करता तुम्ही? काहून असं गोल फिरवण्याचं काम राजकारणाचं असतं साहेब? तुम्ही सरळ सांगा ना फक्त प्रोटोकॉल। अरे मला इथं विषय संपवायचा आहे, मला विषय वाढवायचा नाही आहे, फक्त एवढं सांगा हो की नाही, प्रोटोकॉल चुकला का नाही चुकला, बस तुम्ही चुकला म्हणून झाला, संपला ना विषय, मला काहीच पुढे जायचं नाही, बस तेवढं सांगा। प्रोटोकॉलच्या ज्या चुका झाल्या असतील त्या सगळं आपण दुरुस्त करू सर, आणि यापुढे अशी कोणाची आमच्याकडे कंप्लेंट येणार नाही। यानंतर संपूर्ण पत्रिका जी आहे ते आपण RTC मार्फत तपासून घेऊ। खासदार साहेब आमच्याकडे पहिल्यांदा आलेले आहे, त्यांच्या सूचना आमच्या खरंच महत्त्वाच्या आहे, त्याबद्दल मी त्यांची काही नाराजी झाली असेल किंवा दिलगिरी झाली असेल मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो। ओके सर, नाराजी नाही झाली माझी। तुमच्या आता रिटायरमेंट किती वर्ष बाकी आहे सर? जय श्रीराम, जय श्रीराम। किती वर्ष बाकी आहेत तुमचे? 18। कारा न्यूज़ के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक
जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।